नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, ज्याचा संबंध केवळ एका प्रकल्पाशी नाही, तर महाराष्ट्राच्या भवितव्याशी, सह्याद्रीच्या जंगलांशी आणि आपल्या पुढच्या पिढीच्या पर्यावरणाशी आहे. सातारा जिल्ह्यात अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड चा 2700 मेगावॅट क्षमतेचा पंप्ड स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीनं पर्यावरणीय मंजुरी देण्याची शिफारस केलेली आहे. पण असं आहे की हा प्रकल्प नेमका कुठे उभारला जाणार आहे? हा प्रकल्प सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रापासून अवघ्या 150 मीटर अंतरावर आहे. होय, फक्त 150 मीटर. आणि एवढंच नाही, तर हा परिसर पश्चिम घाटातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात मोडतो. पश्चिम घाट हा केवळ डोंगरांचा पट्टा नाही, तो भारताच्या सर्वात महत्त्वाच्या जैवविविधता क्षेत्रापैकी एक आहे. हजारो वनस्पती, पक्षी, प्राणी आणि जलस्रोतांचे जीवन या परिसंस्थेवर अवलंबून आहे. मग प्रश्न असा आहे की विकासाच्या नावाखाली आपण नक्की काय गमावणार आहोत? सर्वप्रथम समजून घेऊया, पंप्ड स्टोरेज प्रकल्प म्हणजे काय. या प्रकल्पामध्ये दोन मोठे जलाशय उभारले जाणार आहेत. अतिरिक्त वीज वापरून पाणी खालच्या जलाशयातून वरच्या जलाशयात पंप केलं जातं आणि गरज पडल्यास तेच पाणी टर्बाईनमध्ये सोडून वीज निर्माण केली जाते. ऊर्जा साठवण्याच्या दृष्टीने ही कल्पना चांगली आहे, यात शंका नाही. परंतु प्रश्न तंत्रज्ञानाचा नाही, प्रश्न आहे जागेचा. जर हा प्रकल्प एखाद्या सामान्य औद्योगिक क्षेत्रात उभारला असता तर कदाचित इतकी चर्चा झाली नसती. पण जेव्हा हा प्रकल्प व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेलगत आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात उभा राहतो, तेव्हा प्रश्न विचारणं आवश्यक ठरतं. या परिसरात गवे, बिबटे, बार्किंग डिअर, भारतीय मोर आणि इतर संरक्षित वन्यजीव आढळतात. आज जंगलांमधून जाणारा एखादा नैसर्गिक मार्ग उद्या रस्ता होईल. आज जिथे निसर्गाचा समतोल आहे, तिथे उद्या मोठ्या प्रमाणावर खोदकाम, बोगदे, स्फोटके आणि बांधकाम सुरू होईल. आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, वाघ, बिबटे आणि इतर वन्यजीवांना विकासाची किंमत मोजावी लागणार आहे का नाही? कारण इतिहास सांगतो की मोठ्या प्रकल्पाच्या कागदपत्रांमध्ये पर्यावरण संरक्षणाची आश्वासनं भरपूर असतात, पण प्रत्यक्षात जंगल एकदा नष्ट झालं की ते पुन्हा उभारण्यासाठी अनेक दशके लागतात. वन्यजीवांचा अधिवास तुटला की त्याचा परिणाम फक्त प्राण्यावर होत नसतो, तो पाण्यावर होतो, तो हवामानावर होतो, तो शेतीवर होतो आणि शेवटी तो माणसावर होतो. आज पश्चिम घाटातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी, भूसंकलन आणि हवामानातील अस्थिरता वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात डोंगर फोडणारे आणि जलव्यवस्थेत बदल करणारे प्रकल्प किती सुरक्षित आहेत, हा प्रश्न उपस्थित करणं चुकीचं नाहीये. याचा अर्थ विकासाला विरोध करणं असा अजिबात नाहीये. देशाला ऊर्जा हवी आहे, स्वच्छ ऊर्जा हवी आहे, परंतु विकास आणि विनाश याच्यातील रेषा कुठे आखायची हा खरा प्रश्न आहे. जर एखादा प्रकल्प व्याघ्र प्रकल्पाच्या जवळ उभा राहत असेल तर त्याचा पर्यावरणीय परिणाम अत्यंत कठोर निकषावर तपासला गेला पाहिजे. स्थानिक ग्रामस्थांचं मत ऐकलं गेलं पाहिजे, वन्यजीव तज्ज्ञांचा अहवाल सार्वजनिक झाले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय नियम केवळ औपचारिकता बनू नयेत. कारण जंगल हे फक्त झाडाचं नाव नाही. जंगल म्हणजे पाणी,
जंगल म्हणजे हवा, जंगल म्हणजे जैवविविधता आणि जंगल म्हणजे आपल्या भविष्यातील जीवनाची हमी. मित्रांनो, हा व्हिडिओ कोणत्याही कंपनीच्या बाजूने किंवा विरोधात नाही. हा व्हिडिओ एका प्रश्नांच्या बाजूने आहे. सह्याद्रीसारख्या संवेदनशील परिसंस्थांमध्ये विकासाचे निर्णय घेताना पर्यावरण आणि वन्यजीवांचं संरक्षण खरोखरच सर्वोच्च प्राधान्य आहे का? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.